लाडक्या बहिणींना राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। फेब्रुवारीच्या हप्त्यासह लाडक्या बहिणींना पैशांसह साडीचंही गिफ्ट मिळणार आहे। मार्च महिन्यात अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना साडी गिफ्ट मिळणार आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बससाठी नवी नियमावली तयार होणार आहे। स्कूल बस चालक आणि मालकाकडून आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी होत आहे। त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे। या बैठकीत खासगी स्कूल बससाठी नवी नियमावली तयार करण्यावर चर्चा झाली। सिडकोची घरं परत करण्यासाठी सिडको कार्यालयामध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे। पसंतीचं घर न मिळाल्यानं घर परत करण्यासाठी गर्दी होते। तळोजातील घरं परत करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। शिल्लक घरांची गुढीपाडव्याला पुन्हा सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आहे। मुंबईत राहणं आता महागले। मुंबईतील घर भाड्यात 30% वाढ झाली आहे। वर्षभरात 8 ते 10% होणारी वाढ यंदा थेट 30%वर गेली। इमारतींच्या पुनर्विकासाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे। बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली आहे। निवडणुकांचा हंगाम संपताच महागाईनं डोकं वर काढलं। खाद्यतेलांचे दर पुन्हा गगनाला भिडलेत। महिनाभरापूर्वी 100 ते 110 रुपये असलेलं खाद्यतेल 135 ते 155 रुपयांवर गेलंय। लिटर मागे 5 ते 15 रुपयांची वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट कोलमडलंय। जेडब्ल्यू मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएनं दिलासा दिलाय। अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर विद्यार्थ्यांना 27 आणि 28 फेब्रुवारीला चुका दुरुस्तीसाठी विशेष संधी देण्यात आली आहे। आरटीई अंतर्गत मुंबईतील 1148 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले। उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश शुक्रवारपर्यंत निश्चित करावे लागणार आहेत। तर निवड यादीमधील पात्र विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येईल। मुंबई महानगरपालिकेकडून कचरा मुक्त तास मोहीम राबवण्यात आलेली आहे। या मोहिमेच्या अंतर्गत एका महिन्यात तब्बल 1300 टनांहून अधिक कचरा गोळा केला जातो। यासाठी पालिकेचे 36,000हून अधिक कर्मचारी तर कंत्राटावरील 2,900 कर्मचारी काम करत आहेत। मुंबईतील नाले सफाईच्या कामाचं चित्रीकरण होणार आहे। कामामधील सुसूत्रता गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी चित्रीकरणाचा निर्णय घेतलाय। हे सर्व व्हिडिओ महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहेत। न्यू इंडियाच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिला। या खातेदारांना 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपये खात्यामधून काढता येणार आहेत। तसं परिपत्रक भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक जारी केलेलं आहे। एटीएम मधनं रक्कम काढू शकता असं रिझर्व्ह बँकेनं परिपत्रकात नमूद केलंय। हाऊसिंग सोसायट्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत पाळीव प्राण्यांचं धोरण तयार करावं असे निर्देश राज्य सहकारी विभागाने दिलेत। धोरण तयार करताना पाळीव प्राण्यांचे आणि त्यांच्या मालकांचे हक्क सुरक्षित राहतील याची काळजी घेतली पाहिजे असंही परिपत्रकात म्हटलंय। झोपडपट्टी परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी एसआरएनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पुनर्विकासानं मिळणारं घर पतीसह पत्नीच्या नावे करणं बंधनकारक करण्यात आलं। प्राधिकरणानं स्वतंत्र परिपत्रक काढून संपूर्ण शहरातल्या हजारो झोपडपट्टीवासियांना लागू केलंय। इंटरनेटच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी फेटाळली आहे। आपली बाजारपेठ मुक्त आहे अशा स्थितीमध्ये इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। त्यामुळे याचिका निकाली काढण्यात आली आहे। नवी मुंबईत 300 एकर जागेवर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारली जाईल। नवी मुंबईमध्ये एक नवीन डेटा सेंटर पार्कही उभारलं जात आहे। राज्यात होळी आणि धुलीवंदनाच्या सणानिमित्त प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी खास नियोजन केलं। मुंबई नागपूर ते पुणे नागपूर 28 स्पेशल ट्रेन चालवण्याचं जाहीर केलंय।
मूर्तिकारांच्या संघटना, गणेशोत्सव साजरा करणारी सार्वजनिक मंडळ, गणेशोत्सव समन्वय समिती हे सारेच या निर्णयामुळे सध्या संभ्रमात आहेत। याबाबत एक दिशा ठरवण्यासाठी आता बृहन्मुंबई सार्वजनिक समन्वय समितीनं न्यायालयाच्या निर्णयाबाबतची माहिती मंडळांना अवगत करून दिली आहे आणि मंडळांकडून अभिप्राय मागवले। नुकतंच मुंबईतल्या माटुंग्यामधील VJTI महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावं यासाठी ई-सेल उत्सवाचं आयोजन केलं। यामध्ये स्टार्टअप इन्फ्लुएन्सर स्नेहा नायडू हिनं उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। याशिवाय शेअर बाजाराचं डेमो ट्रेनिंग हे व्हर्च्युअल ट्रेडिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सादर केलेलं आहे। इनोव्हेशनचं एक्झिक्युशन, युनिकस, सोलबिट यासारख्या प्रकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा अनोखा प्रयत्न VJTIच्या ई-सेल या उपक्रमातून करण्यात आला आहे। मुंबई मनपानं बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या राडारोड्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना विकासकांना दिल्यात। त्यासाठी विशेष ॲप तयार करण्यात आलंय। याद्वारे राडारोडा टाकणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवलं जाणार आहे। हे ॲप डाउनलोड करणं विकासक आणि कंत्राटदारांना बंधनकारक केलं जाणार आहे। मुंबईच्या सांडपाण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहेत। यामध्ये 7 अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र बांधली जात आहेत। मुंबईतील सांडपाणी प्रक्रियांचं आधुनिकीकरण करणं हे महानगरपालिकेच्या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे। बदलापूर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी या संस्थेनं आदिवासी विद्यार्थिनींना सायकलिंगचं वाटप केलं। आदिवासी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर प्रवास करावा लागतो। याचा विचार करून जुन्या सायकली दुरुस्त करून विद्यार्थिनींना देण्यात आल्या। भिवंडीमधील डोहोळे गावातील एका शेतकऱ्यानं आपल्या 1.25 एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली। या पिकांमुळे शेतकऱ्याला 3.5 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत। ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। 6 मार्चला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कर्मचारी धरणं आंदोलन करणार आहेत। राज्य सरकारनं गिरणी कामगारांना मुंबई बाहेर फेकण्याचा घाट घातलाय। त्यासाठी 2 ठिकाणी गृहप्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय। एकूणच राज्य सरकार गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसून कामगारांना विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप करत सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरं द्यावीत या मागणीसाठी गिरणी कामगार 6 मार्चला आझाद मैदानावर धडकणार आहेत। गिरणी कामगार एकजूटतर्फे 6 मार्चला मोर्चाचं आयोजन केलंय। मध्य रेल्वेच्या लोकल दररोज उशिराने धावत आहेत। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवाशांना कार्यालयात पोहोचायला उशीर होतो। मात्र आपत्कालीन साखळी खेचणं, प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडणं अशा अनेक कारणांमुळे लोकल विलंबाने धावत असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई हे अतिपर्जन्य वृष्टीचं क्षेत्र आहे। त्याचा परिणाम म्हणून मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडतात असा अजब दावा मुंबई मनपानं केलाय। उच्च न्यायालयात खड्ड्यांच्या समस्येवर समर्थन करताना मुंबई मनपानं हा अजब दावा केलाय। अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग यामुळे फुटपाथवर गर्दी होते। मुंबईतल्या अनेक फुटपाथची रचना सदोष आहे। बांधकामाचं साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरलेलं गेलेलं आहे। अनेक फेरीवाल्यांनी फुटपाथ ताब्यात घेतले। त्यामुळे या फुटपाथचं रूपडं बदलावं, न्यूयॉर्क शहराच्या धर्तीवर फुटपाथ बांधावेत अशी मागणी वॉच डॉग या फाउंडेशनने केली आहे।